राज्य उत्पादन शुल्क भरती 2026 महाराष्ट्रातर्फे दारूबंदी पोलीस सुद्धा म्हटलं जाते राज्य उत्पादन शुल्कला। तर जवळपास 1200 प्लस जागा ज्या विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या ठिकाणी रिक्त आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि यामध्ये जे पद असणार आहे लघुलेखक निम्न श्रेणीचे असणार आहे, लघु टंकलेखकचं असणार आहे, त्याचबरोबर जवान राज्य उत्पादन शुल्क त्याला शिपाई सुद्धा म्हटलं जाते हे काही पद असणार आहे। त्याचबरोबर जवान वाहन चालकचं पद असणार आहे, त्याचबरोबर चपराशीचं सुद्धा पद असणार आहे। असे विविध काही प्रकारचे पद असणार आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। तर ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, निवड प्रक्रिया काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीची लास्टची जी भरती आली होती 2024 ला आली होती। 712 अशा काही जागा त्या ठिकाणी होत्या, 712 जागांसाठी आली होती। आणि त्यावेळेस जे पद होतं लघु लेखकचे सुद्धा, लघु टंकलेखकचं होतं, जवान राज्य उत्पादन शुल्कचं पण होतं, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कचं होतं, पण चपराशीचं पण होतं। हे काही सर्व काही पद होते 10वीच्या बेसवरचे। ठीक आहे, हे सर्व जे काही पद आहे हे सर्व 10वीच्या बेसिसवरचे आहे। 10वी पासवरच आपल्याला या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर लास्ट जी भरती आली होती 2024 ला आली होती आणि तेव्हापासून जे 2026 2 वर्ष या ठिकाणी होत आले, अजूनही भरती आली नाही। पण जवळपास 1200 प्लस जागा जे विद्यार्थी मिळवणार राज्य उत्पादन शुल्कच्या या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती या ठिकाणी निघत आहे। राज्य उत्पादन शुल्कमध्ये शैक्षणिक पात्रता कोणकोणत्या पदामध्ये किती आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे, यामध्ये 10वी पास आहे आपण पाहिजे। आणि त्याचबरोबर आपली जे आहे यामध्ये मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग असले पाहिजे, एवढी काही शैक्षणिक पात्रता आहे। लघु टंकलेखक पद आहे, यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे आणि यामध्ये आपलं मराठी 30 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे। आणि त्याचबरोबर जवानचं पद आहे, जवान राज्य उत्पादन शुल्क हे जे पद आहे, जे जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद आहे, याला शिपाईचं पद सुद्धा म्हटलं जाते। हे शिपाईचंच पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्कचं। तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, कोणती टायपिंग वगैरे लागत नाही, कोणते MSc लागत नाही, फक्त आपण 10वी पास आहे। तर 10वीच्या बेसवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यानंतर जे एक चालकचं पद आहे, चालकमध्ये 7वी पास पाहिजे प्लस तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ असला पाहिजे। ठीक आहे, तर हे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर एक चपराशीचं पद आहे, चपराशीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। चपराशी पदामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर मुलांना आणि मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। एवढं काही शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जवळपास 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर मागील जी भरती आली होती तर ती या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 2024 ला आली होती आणि तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्कची भरती आली नाही। आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं राज्य उत्पादन शुल्कमध्ये काय होणार आहे तर सर्वात पहिले आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। सेम पोलीस भरती सारखीच आहे, फक्त अदलाबदली पॅटर्न आहे। आणि मेन म्हणजे इंग्रजी ग्रामर यामध्ये आहे आणि गणिताचे विषय नाही आहे। ठीक आहे, तर एवढंच काही फरक आहे। तर सर्वात अगोदर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने आपला पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 80 मार्कासाठी यामध्ये ग्राउंड राहते। असं 200 पैकी मेरिट लागते SC/ST OBC EWS NTVJ ओपन SBC सर्व कॅटेगरीचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपर आपल्याला टाइम भेटणार आहे, 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी आपल्याला भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला
0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकवले, जो काही आपला एक प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 4-1 एवढी निगेटिव्ह मार्किंग राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एवढीच जे निगेटिव्ह मार्किंग आहे याच्या अगोदर सुद्धा होती. ठीक आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागणार आहे. छाती 79 सेंटीमीटर लागणार आहे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे आणि वजन यामध्ये महिला उमेदवारांचं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. तर एवढं काही यामध्ये उंची वगैरे लागणार आहे. आणि आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, ग्राउंडमध्ये यामध्ये 3 इव्हेंट आहे. तर पुरुष उमेदवारांना 1500 मीटर रनिंग आहे आणि याच्यासाठी ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1500 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक 20 मार्कासाठी. अशा प्रकारे 80 मार्कात आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा. तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर मागील जी भरती आली होती राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीसची, तर ती आली होती 2024ला आली होती. 712 जागांसाठी ती भरती आली होती. आणि आताच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 1200 प्लस जागा रिक्त ज्या आहे राज्य उत्पादन शुल्कची आहे. तर जवळपास मे महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर राज्य उत्पादन शुल्क भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे. तर पहा, मे महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. जवळपास जागांचा जर आपण विचार केला तर 1200 प्लस जागा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या या ठिकाणी असणार आहे. तर मे महिन्यापर्यंत ही भरती निघणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल सांगणार आहे. आजच्यासाठीच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीची ही जाहिरात आहे. मागील वर्षी अशा प्रकारे जाहिरात आली होती आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारेच राज्य उत्पादन शुल्की या ठिकाणी जाहिरात पाहायला भेटणार आहे. पण जागा जास्त असणार आहे यावर्षी. मागील वर्षी ज्या जागा ह्या कमी होत्या बघू शकता. असे या ठिकाणी जिल्ह्यावाईज यामध्ये जागा राहते बघू शकता. संभाजीनगर झालं, त्याचबरोबर धाराशिव झालं, नाशिक झालं, जळगाव झालं. तर हे म्हणजे पोलीस भरतीसारखंच आहे, जिल्ह्यानुसार जागा यामध्ये पाहायला भेटते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे हे जाहिरात राहते राज्य उत्पादन शुल्क भरतीची, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पगार पहा 21,769 ते 69,100च्या दरम्यान यामध्ये पगार आपल्याला पाहायला भेटणार आहे. पदानुसार पगार बघू शकता. जे शिपाईचा पद आहे 21,700 ते 69,100च्या दरम्यान. लघु टंककमध्ये 25,500 ते 81,100. त्याचबरोबर निम्न श्रेणीमध्ये पहा तर यामध्ये 41,800 ते 1,32,300पर्यंत. जवानी वाहन चालकमध्ये 21,700 ते 69,100 आणि चपराशीमध्ये 15,000 ते 47,600 अशा प्रकारे आपल्याला पगार यामध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे उंची वगैरे असणार आहे. त्याचबरोबर हा काही अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ग्राउंडचे इव्हेंट बघू शकता.